माननीय अविनाश रामकृष्ण सावळे, माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दहीहंडी उत्सव 2025, गोविंद पथक बक्षीस 1,11,111 रोख रुपये आणि चषक। दिनांक 16 ऑगस्ट 2025 सायंकाळी 4 वाजता। स्थळ महाराजा मंगल कार्यालय, जुना मुंबई पुणे हायवे, खोपोली। मंत्री भरत गोगावलेंना पुन्हा ठेंगा, आदिती तटकरेच करणार ध्वजारोहण, रायगडमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमधील वाद शिगेला पोहोचलेला असताना राज्य सरकारने परिपत्रक काढून 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आदिती तटकरेच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे। या निर्णयाने स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान मिळेल अशी आशा लावून बसलेले मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे। तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही सुरुवातीपासूनच तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी आमची ती मागणीच आहे की भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत, परंतु राज्यामध्ये आता 3 पक्षांचं सरकार त्या ठिकाणी आहे, त्यामुळे जे काही आता राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता आमची भूमिका आहे की 15 ऑगस्टला भरतशेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडा वंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी। भरत गोगावले यांनीच पालकमंत्री होऊन ध्वजारोहण करावे अशी इच्छा शिवसेनेतील अनेक नेते मंत्री बोलून दाखवत होते। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शनिवारी आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केले होते। त्यांनी व्यक्त केलेली इच्छाही सरकारच्या परिपत्रकाने धुळीला मिळाली। तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही सुरुवातीपासूनच तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी आमची ती मागणीच आहे की भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत, परंतु राज्यामध्ये आता 3 पक्षांचं सरकार त्या ठिकाणी आहे, त्यामुळे जे काही आता राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आता आमची भूमिका आहे की 15 ऑगस्टला भरतशेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडा वंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी। फक्त संधी देणार, फक्त झेंडा वंदनासाठीच नव्हे तर रायगडचं पालकमंत्री पद सुद्धा भरतशेठ गोगावले यांनाच मिळावं अशी आग्रही मागणी आमची त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांकडे आम्ही सातत्याने करत आहोत आणि आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तिन्ही नेत्यांना जरी वरती त्या ठिकाणी राजकीय अडचण असतील तर त्यातनं मार्ग काढून रायगडचं पालकमंत्री पद हे भरतशेठ गोगावले यांच्या रूपाने शिवसेनेला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे। दरम्यान मंत्री गोगावलेंना पुन्हा ठेंगा देत रायगडमध्ये आदिती तटकरेच ध्वजारोहण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे। भरत गोगावले आणि आदिती तटकरे या दोघांनीही हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे। त्यामुळे स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न उभा ठाकला होता। मात्र राज्य शासनाने परिपत्रक काढून आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून नुकतीच एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांची दिल्लीत बैठक झाली होती। दोन्ही नेत्यांमध्ये खिळीमिळीच्या वातावरणात चर्चा झाली, परंतु पालकमंत्री पदावरील हक्क सोडण्यास तटकरे यांनी नकार दिला। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावरचा तोडगा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एकत्रित बसून काढावा असे सेनेचे नेते खासगीत बोलताना सांगत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।